नमस्कार मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून इन्शुरन्स घेण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। इन्शुरन्स घेण्यासाठी महत्त्वाच्या 3 गोष्टी खूप गरजेच्या आहेत। याच्यामध्ये एज्युकेशन एक खूप महत्त्वाचा पार्ट येतो। दुसरा पार्ट येतो तो व्यक्ती कमवता पाहिजे, सॅलरीड किंवा बिझनेसमॅन पाहिजे, आणि तिसरा म्हणजे त्याची हेल्थ, म्हणजे त्याचं आरोग्य खूप चांगलं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्याला बीपी, शुगर, डायबिटीज कुठलाही आजार असू नये। कारण हल्ली ज्या प्रमाणामध्ये आजार येतात आणि काही होऊ शकतं, आणि त्यामुळे इन्शुरन्स कंपन्या शक्यतो क्लेम रिजेक्ट करतात किंवा पॉलिसी देणं रिजेक्ट करतात, तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर याच्यातलं एज्युकेशन हा एक फॅक्टर बऱ्याच लोकांना कळत नाही। एज्युकेशन का विचारलं जातं, तर एज्युकेशनवरती थोडक्यात सांगायचं असं झालं तर कंपन्या बऱ्याचशा सांगतात की बाबा तुमचं 12वी पास पाहिजे किंवा ग्रॅज्युएट पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच्यावरती आम्ही ज्यावेळेस वरिष्ठ लोकांशी चर्चा केली त्यावेळेस आम्हाला असं समजलं गेलं का एज्युकेशनमध्ये त्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं एज्युकेशन बिलो 12 असतं किंवा बिलो 10 असतं किंवा ग्रामीण भागातला व्यक्ती असतो, त्या ठिकाणी काय होतं, कंपनी असं समजलं जाते का त्या व्यक्तीला एकतर फायनान्सचं नॉलेज नसेल, म्हणजे किंवा त्याला त्याच्या आरोग्याची काळजी नसेल। म्हणजे तुम्ही जर एखादं उदाहरण बघितलं, खेडेगावामध्ये एखाद्या व्यक्तीला ताप आला किंवा एखाद्या व्यक्तीला काही लागलं तर ते व्यक्ती डॉक्टरकडे जात नाही आणि तो तसंच अंगावर काढतो आणि ते त्याचं बरं पण होतं। पण हाच शहरातला व्यक्ती असेल, त्याला थोडा ताप आला तर ते डॉक्टरकडे जातो, ट्रीटमेंट घेतो, कारण त्याला त्याच्या आरोग्याची काळजी आहे। ग्रामीण भागामध्ये किंवा न शिकलेल्या व्यक्तीमध्ये ह्याच घटना असतात का त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी वाटत नाही। त्यांना वाटतं हे मी बरं होऊ शकतो, आणि इन्शुरन्स कंपन्यांना हेच वाटतं जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचं पर्सेंटेज जास्त असतं, आणि म्हणून कंपनी न शिकलेल्या लोकांना इन्शुरन्स देण्याचं टाळते। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे आमचे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टविषयी आपण बोलणार आहोत, ज्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स असेल, सेव्हिंग प्रोडक्ट असतील, बिझनेस इन्शुरन्समध्ये कुठला इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, किमॅनमध्ये कुठला इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, रिटायरमेंटसाठी काय घेणं गरजेचं आहे, चाइल्ड प्लॅनसाठी काय घेणं गरजेचं आहे, हेल्थ इन्शुरन्ससाठी काय करणं गरजेचं आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी काय करणं गरजेचं आहे। तर ह्या टाईपमधल्या ज्या काही इन्शुरन्सचे प्रोडक्ट आहेत हे आपण इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील त्याच्या माध्यमातून पाहू शकता। धन्यवाद। हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा। पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओच्या माध्यमातून।